जसं जसं टायमानुसार जसं मायरानुसार होतं तसं आज मी करणार आहे. तर आज गुरुवार असल्यामुळे मला चरित्रपट पुस्तक वाचायचं आहे स्वामींचं. ते वाचणार. टाईम भेटेल तेव्हा तो संध्याकाळपर्यंत कधी पण मायरा झोपल्यावर वाचायला शक्यतो, कारण की ते आता जागी असले ना मग ते मला वाचून देणार नाही. मग पहिले सगळी बाकीची कामं वगैरे करते, मग दुपारनंतर किंवा दुपारी जेव्हा टाईम भेटेल तेव्हा मी वाचेन. आणि आता जेवणाची तयारी लागते. मेथीची भाजी चपाती करायची आणि मायराला नाश्ता देते पहिले. आज गुरुवारी म्हणून अंडे वगैरे काय दिवशी बघते तिला काय खायचं काय नाही त्यानुसार. वेळेला लावतो 100 रुपये 4 किलो म्हणून कांदे घेतले. लसूण घ्यायचा बाकी आहे, कारण तो लसूण जरा दबत होता म्हणून आता बघू. आता नंतर कोण आलं किंवा मार्केटमध्ये गेलं घ्यायला लसूण. आता मी पटपट भाजी करते आणि मला जर आता साफ करायचं नक्की. आता तसं पण 1 महिन्याने आम्हाला रूम खाली करायचीच आहे. मग नक्की काय करू तेच समजत. 1 महिना पण नाही, 10-15 दिवसातच नक्की कुठून काय करू तेच समजत नाही मला. ते परत आता 8-10 दिवसानंतर परत पॅक करावं लागणार सगळं सामान, परत साफ करायला लागणार, परत तिकडे गेलं साफ करायला लागणार. नक्की आता काय करू समजत नाही. आता बघू आता काय होतं. ही मायरा आता मला दळणं वगैरे करायचे म्हणून डबे वगैरे घासते मी आता पिठाचे आज. आणि फ्रीज वगैरे मग अशी बर्फ होतं ते बटन दाबलं होतं म्हणून सगळं पाणी वितळून बाहेर आलं. ते पण साफ करायला लागलं. कामात काम वाढवलं आहे आता रात्री झालं 7:30 वाजता. त्यामुळे मी आता त्याला उठवतच नाही, डायरेक्ट जेवण वगैरे झालं उठवते. मग त्याची पण झोपून जातं. आता परत मग झोपायचं म्हटलं मग परत 1-1.5 तास जातो. परत 3 वाजता सगळं परत आवडतपर्यंत 3 वाजता झोपेपर्यंत परत 5 वाजता होता लागतं. म्हणजे झोपूच नाही करणार. त्यामुळे आता मी सगळं झाल्यावर झोपतं. मी माझं पण काम निवांत निवांत जेवण बनवते. म्हणजे त्याला लेट होतं एकदा. तसं पण आज भाजी तरी करायचं, कारण 2 टाईम चपाती नाही जमत. 1 टाईम तरी भाकरी लागते. भाजी टाकले आता भाकरी करते. आणि मेथीच्या भाजीत मोठे मोठे दाणे टाकले ना 1 नंबर भाजी लागते. आणि त्याच्यात लसणाचं जर एवढे मोठे पीस असेल ना तर तोंडात चव ना 1 नंबर लागते. लसूण आणि शेंगा. आणि ना आमच्याकडे ना म्हणजे माझ्या मम्मीच्या इकडे पुण्याला मेथीची भाजी ना हे करतात लपथपीत, म्हणजे असं एकदम शेंगदाण्याचं कूट आणि मिरची मिक्सरला बारीक करून पाण्यात हे करून म्हणजे जरा कालवण टाईप करतात. आणि यांच्या इकडे म्हणजे तिकडे माझ्या विशालच्या त्यांच्या तिकडे डाळ टाकून करतात. आता सवय झाली मला डाळ टाकून, पण ती भाजी ना आमच्या इकडची ती 1 नंबरला. कधी हा खात नाही केली तर, म्हणून मला यांच्या पद्धतीच करावी लागते. कारण की मग 2 पद्धती करायचं म्हणजे लय अवघड होतं मग. त्यामुळे मी माझ्या तिकडे गेल्यावर कशी खाते, इकडे आल्यावर कशी खाते. पण झालेलं आहे रेडी. आता फक्त जेवायचं आणि बाकीचे कामं करायची. आणि मायराला विषयाने मारले आताच खिडकीत बसून झाडं तोडत होती म्हणून. त्यामुळे आता 12 वाजलेत, 12-1 वाजले. आता मी कपडे सुकत घालायला आले होते टेरेसवर. बघू शकता कपडे. ह्या माझ्या भावाच्या चादरी तशी जसं टेरेस कपडे वगैरे सुकत घातले. फटाफट खाली जाते आणि जेवते. कारण की जेवण वगैरे बनवून झाले, जेवायचं बाकी होतं. तेवढ्यात मायरांना खाली खेळत होती छान म्हणून कपडे सुकत घालायला वरती आले. म्हटलं परत मी तिचं लक्ष माझ्याकडेच असेल ना, मग ती माझ्यासोबत वरती येते टेरेसवर. मग तिला टेरेसवर आणण्यामध्ये परत खाली येत नाही, खेळत बसते तिचं. म्हणून तिला आता तिथेच ठेवून मी आले फटकन. इव्हिनिंगचे 5 आणि मला आता टिफिन बनवायचा फटाफट. आणि त्यांचं कोणतं फ्रेंड घरी येतं फटाफट सगळं बाहेरचं पण आवडायचं. आत्ताच विषय भेटला त्यामुळे दोन्ही कामं सोबत करायचं, जेवण पण आणि बाहेरचं साफसफाई पण. बघू आता काय होतं काय नव्हतं. आणि नंतर मला जेवण झाल्यानंतर मला आज गुरुवार आहे त्यामुळे इकडे जायचं. गुरुवार आहे त्यामुळे मठात पण जायचं आणि पुस्तक पण वाचायचं ते स्वामींचं. मायरा मस्ती करत होती दिवसभर. ती झोपली पण नाही आज दुपारी, त्यामुळे ते वाचायला नाही भेटलं. म्हणून पटापट जेवण म्हणून 6च्या नंतर फ्रीच आहे मी. त्यानंतर मी वाचेन. जेवण वगैरे बनवून झालं आहे. झाडू विशालने मारला आहे. बाकीचे सगळी कामं झाले. आता आम्ही नाश्ता करतो. चहा विशालने बनवलं होतं त्यामुळे आता नाश्ता करतो. जरा काहीतरी खातो. बिस्किट नाईटला. आणि मायरा पण वरती गेली. आता मी पार्लरमध्ये जाते आणि परत तिथे गर्दी होते. ॲब्रे वगैरे करून येते आणि नंतर आल्यावरती त्याची तयारी करायची. परत बाकीचं आवडायचं कपाट वगैरे कपडे मायराचे. बघूया आता काय काय होतं. तर मायरावरती गेले बरं झालं ती वरती गेल्यानंतर. तिला जर मी घेऊन गेली नॅपरो करायला तर खूप मस्ती करते तिथं पण.
करून देत नाही व्यवस्थित त्यांना, मग सारखी रडते मांडी बसण्यासाठी माझ्या, म्हणून तिला आता वरती सोडलं ताईंकडे. तर पटपट ॲब्रो वगैरे करून येते, बाकीची कामं पण पूर्ण ते भाजी वगैरे घेऊन येते, म्हणजे परत जायलाच नको खाली. मग तिला एकदा खाली नेलं ना मग ती हे घेणार ते घेणार, त्यापेक्षा मी एकटी पटपट सुट्टी आले. आमच्या घरापासून जवळच आहे ड्रीम टच पार्लरमधून, खूप छान सर्व्हिस आहे तिथे आणि खूप चांगलं ट्रीटमेंट वगैरे देतात, पिंपल्स वगैरे. आणि ते गव्हर्नमेंटचे क्लास वगैरे पण होतात. जर कोणाला पार्लरचे क्लास वगैरे करायचे असेल फ्रीमध्ये तर तुम्ही नक्की इथे विजिट द्या. मी ॲड्रेस वगैरे टाकते, फोटो टाकते पार्लरचा, ॲड्रेसचा वगैरे. नक्की तुम्ही इथे येऊन जवळच विजिट वगैरे देऊ शकता. आणि खूप चांगली ट्रीटमेंट वगैरे करतात तिथे, हेअर स्पा वगैरे खूप छान अशा, आणि मराठीच ताई आहेत त्या, खूप छान अशा सर्व्हिस वगैरे देतात. तर नक्की या एकदा. मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकते आणि फोटो पण टाकते पुढे. झालं आहे आता. मायरा खूप रडते कारण की तिला हे झोप आली आहे, ती दुपारी झोपली नाही, त्यामुळे तिची चिडचिड होते खूप. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते, भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. मायरा गुड नाईट कर, बाय बाय कर, बाय 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 कर. तिच्या मूडच नाही आहे. ठीक आहे, चला बाय, गुड नाईट.